कागदपत्रांची मागणी केली आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे सीडीआर, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली, जी 7 डिसेंबर 2024 ला, आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली त्याप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती, त्याप्रमाणे मागणी. त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्ष ती अबादा कंपनी जी आहे, या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती, ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे. अबादा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ 30 एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे. त्यांनी तिथे स्टोअर यार्ड म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने, त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना 50,000 वर्षाला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं तर त्यानुसार ते देत होते. त्यामुळे जी 6 डिसेंबरला जी अबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन घुले हा त्याच्या मित्रांना, गँगच्या लोकांना घेऊन आला, त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला. कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना, मत्स्यजोगचे सरपंच देशमुखांना ती बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्स्यजोगचे सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली. आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर. आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे